सुरुवातीला राज्याच्या राजकारणातली आजची महत्त्वाची बातमी। कोकणातील राजापूर विधानसभेचे माजी आमदार राजन साळवी यांनी अखेर शिवबंधन तोडत शिंदेंच्या शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलंय। ठाण्यात आनंद आश्रम इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साळवींचा पक्षप्रवेश झाला। यावेळी राजन साळवींबरोबर शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला। गेल्या अनेक दिवसांपासून राजन साळवी नाराज होते। शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर साळवींनी आपलं मनही मोकळं केलं। विधानसभा निकालाचा पराभव जिव्हारी लागल्याची खंत यावेळी साळवींनी बोलून दाखवली। राजन साळवींनी साथ सोडल्यामुळे कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। राजन साळवींनी सलग 3 टर्म शिवसेनेचं प्रतिनिधित्व केलं होतं। कोकणातील लांजा, राजापूर आणि साखरपा परिसरात राजन साळवी यांना मानणारा मोठा वर्ग आहे। 2024चा पराभव हा माझ्या कुटुंबाला आणि माझ्या पदाधिकाऱ्यांच्या जीवाला निवडणुकीमध्ये हारजीत होत असते, परंतु त्यावेळेला त्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये शिवसेने त्यांना आम्ही मोठं केलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विनायक राऊतला आम्हा सर्व मंडळींनी मतदान करून एकदा दोनदा खासदार बनवलं। त्याच विनायक राऊतनी त्या निवडणुकीमध्ये त्यांचा जिल्हा प्रमुखांनी विलास साळवींच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावेळेला आमच्या भैयाचं काम केलं। भैयाचं कबूल केले, जाहीरपणे करणार नाही असतो, तुम्हाला तिकीट मिळावं म्हणून प्रयत्न करत होते आणि म्हणून अशा या पराभवाचं नक्की जिव्हारी लागलेलं आहे।